पुढचं एक्झाम्पल घ्यायचं. Yes, ma'am. Write down. Reduce the following matrix to normal form and hence find its rank. So here I am giving that matrix. Look at that matrix. 2 minus 3 5, 6 minus 9 15, 8 minus 12 20. Note down please. सॉल्व करते सगळेजण. मॅम ऑलरेडी सॉल्ड एक्झाम्पल आहे ना. हे मी सॉल्व करून दाखवले का तुम्हाला? येस मॅम. आधी झालं होतं मॅम. हे सॉल्व करून दाखवले ना मी. हो झालंय. हो मॅम. Okay, no problem. No problem. We are going for next now. So next one. 4 minus 3 6, 12 minus 9 18, 20 minus 15 30. 3 by 3 चा मॅट्रिक्स आहे. सेकंड वन 4 by 4 चा आहे and थर्ड वन 4 by 4 चा मॅट्रिक्स आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल जे आहे बघा त्याच्यामध्ये थोडीशी हिंट देते. इवन सेकंड आणि थर्ड साठी पण ती हिंट तुम्ही यूज करू शकताय. पहिल्यांदा काय करायचं, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत इन दॅट गिवन मॅट्रिक्स, इफ एलिमेंट्स आर लार्जर और बिगर, The Bluetooth device is ready to pair. The Bluetooth device. इकडे बघा आता हा जो लास्ट रो आहे त्याच्यामधले एलिमेंट्स मोठेच आहेत, आकडे मोठे मोठे आहेत ते, आणि सेकंड रो मध्ये पण तसंच आहे. आता हे असे आकडे मोठे असतील तर ऍट दॅट टाइम आपण काय करतोय, पहिल्यांदा त्या एलिमेंट्सला रिड्यूस कसा करता येईल किंवा सिम्प्लिफाय कसं करता येईल ते बघायचंय. सिम्प्लिफाय म्हणजे काय करणार, आता लास्ट रो कन्सिडर केलं तुम्ही तर या रोला तुम्ही कशाने डिवाइड करू शकताय, 5 ने डिवाइड करू शकताय. सेकंड रो जर कन्सिडर केला तर त्याला कशाने डिवाइड करू शकताय तुम्ही, 3 ने डिवाइड करू शकता. अदरवाइज आणखीन एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, तर तुम्ही कॉलम वाईज बघितलात तर पहिल्या कॉलमला तुम्ही 4 ने डिवाइड करू शकताय, 4 ने डिवाइड 1 येतो. सेकंड कॉलमला 3 ने डिवाइड करू शकताय आणि थर्ड कॉलमला 6 ने डिवाइड करू शकताय. तुम्ही कसंही यूज करू शकताय. म्हणजे प्रत्येकांचं ट्रान्सफॉर्मेशन स्टेप्स वेगळे असू शकतात पण आन्सर सगळ्यांचं एकच येईल. मग हे झाल्यानंतर मी सेकंड सांगतो तुम्हाला, सेकंड हिंट देते. पहिलं सॉल्व करा आता. पहिले सॉल्व करा. either by using row transformation or by using column transformation. You can use your own method to reduce the given matrix in terms of normal matrix or canonical form. As we know that normal form or canonical form is nothing but identity matrix form. प्रत्येकांचे ट्रान्सफॉर्मेशन स्टेप्स हे वेगळे असू शकतात. आपल्या आपल्या कन्व्हिनियन्स रिड्यूस करा मॅट्रिक्स नॉर्मल फॉर्म मध्ये and you will get that answer, but answer should be the same. मॅम हा बोला की.
झालं. हा, व्हॉट इज द आन्सर? 1. 1 0 0 0 0 0 0. Rank of Okay. matrix Rank of that matrix is 1 1. 1. Very good. प्रत्येकाचं 1 आलं आन्सर? येस मॅम. योगेश, Yes, ma'am. आलं आन्सर? आन्सर काय आलं सांगा? 1. 1 1 0. Rank of the given matrix One is आलं. 1. हो. Yes ma'am. 1. Yes ma'am. Now go for second one. आता थोडस सेकंड एक्झाम्पल कडे बघायचं. आता मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये जसे आकडे होते त्याच्यापेक्षा पण मोठे आकडे दिसत आहेत इथं. बरोबर आहे? त्या टाईपचे त्याच्यापेक्षा पण मोठे आहेत आकडे काही. मग आता पहिल्यांदा आपलं कंडिशन काय? ह्या 4 च्या ठिकाणी 1 पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे A11 शुड बी 1. पण ते आता ते रिड्यूस करण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्याला. मग आता पहिल्यांदा काय करा? R4 मायनस R3 मायनस R2 मायनस R1 असं करून बघा काय येतं बघा. 4th रो मधनं 3rd रो मायनस करा. 3rd रो मधनं 2nd रो मायनस करा. 2nd रो मधनं 1st रो मायनस करा. काय येतं बघा. सुन काय म्हणली पहिल्यांदा? मॅडम आणखीन एकदा सांगा. हा सांगते. आता काय करा, पहिल्या जे सेकंड रो पहिला एक्झाम्पल संपला. सेकंड एक्झाम्पल मध्ये लास्ट रो मधनं 3rd रो मायनस 3rd रो मधनं 2nd रो मायनस 2nd रो मधनं 1st रो मायनस करा. काय येतं सांगा मला. Ma'am, 4 5 4 6 5 7 6 7 5 4 5 5 5 5 5 5 5 1 1 1 1 8 8 8 8. हा. 1 1 1. हा, म्हणजे आता सेकंड रो मध्ये काय आले? सगळे 5 आले ना? हो. येस. 3rd रो मध्ये किती आले सगळे? 1 1. 1 आणि 1 लास्ट रो मध्ये किती आले सगळे? 8 आले. 8. 8. बरोबर आहे. मग आता तुम्ही काय करू शकताय? सेकंड रोला 5 ने डिवाइड करू शकताय आणि लास्ट रोला 8 ने डिवाइड करू शकताय. डू दॅट. फर्स्ट रो, सेकंड रो, 3rd रो, 4th रो. फर्स्ट रो ऍज इट इज राहील. सेकंड रो मध्ये सगळे एलिमेंट्स 5 आले. 3rd रो मध्ये सगळे एलिमेंट्स 1 आले आणि लास्ट रो मध्ये सगळे एलिमेंट 8 आहेत. राईट? Yes ma'am. मग आता सेकंड रो डिवाइडेड बाय 5 and R4 divided by 8. You will get काय मॅडम? except first row, remaining 3 rows are containing element only 1. Yes ma'am. Yes? Yes. म्हणजे पहिला रो जर सोडला आपण तर बाकीचे तिन्ही रोज मध्ये 1 हा एलिमेंट आहे. बरोबर आहे ना? हो. Yes हा, ma'am. मग आता काय करायचं सांगते तुम्हाला. शेवटचा जो रो आहे तो फर्स्ट रो मध्ये शिफ्ट करा. फर्स्ट रो 4th रोच्या जागी टाका. R1 4 करा किंवा R4 1 करा. मॅम थोडं स्लोली सांगा थोडं. ओके ओके ओके. मॅडम पहिल्यापासून रिपीट करा. कुठून? रिपीट करा मॅडम परत. काय रिपीट करायचंय? मॅडम माझं दुसरा रो 5 आलेत मॅडम. तिसरा रो 1 अजून लास्ट रो सगळे 8 आलेत. येस करेक्ट आहे तुमचं. मॅडम परत ह्या पुढचं स्टेप थोडं रिपीट. हा, आता सांगते तुम्हाला. इकडे बघा थोडस. व्यंकटेश, हो यस मॅडम.
हे बघा आता सगळेजण थोडस ते आकडे बघा जरा. 5 5 5 5 5 1 1 1 1 8 8 8 8 अशा आले सगळ्यांचे. करेक्ट ma'am. आले का नाही? मग आता ह्या सेकंड रोला इकडे लक्ष द्या. या सेकंड रोला 5 ने डिवाइड करा. तिथं R2 डिवायडेड बाय 5 करायचा आणि हा जो फोर्थ रो आहे त्याला R4 डिवायडेड बाय 8 करायचा. लिहा तिथं R2 डिवायडेड बाय 5 कॉमा R4 डिवायडेड बाय 8. लिहिलं? तर तुम्हाला तर तुम्हाला हो, हो. मॅट्रिक्स कसा मिळतोय बघा आता. 4 5 6 1 6 7 1 1 1 1 third row also 1 and fourth row also 1. 1. असे मिळालं का व्यंकटेश? हो मॅडम. आलं सगळ्यांना आता? मग आता काय करायचंय, हा शेवटचा रो इथं वर आणायचा आहे आणि वरच्या रोला खाली घ्यायचंय. इंटरचेंज करतोय आपण, इंटरचेंज. R14 R14 करा. लिहा तिथं R14. R14 जर केलात तुम्ही तर तुम्हाला हा मॅट्रिक्स असा मिळेल. इज इट ओके? Yes, ma'am. मॅम. ठीक आहे. आता पहिल्यांदा आता परत एकदा चेक करा. आता सेकंड रो मधनं फर्स्ट रो मायनस करा. R2 मायनस R1 करा. त्याच्यानंतर R3 मायनस R1 करा. R2 मायनस R1 R3 मायनस R1. त्यावेळेस आपल्याला कसं एलिमेंट मिळतील बघा. 1 1 1 1 0 0. पहिला रो ऍज इट इज राहील. सेकंड अँड थर्ड असे मिळालं बरोबर आहे? Yes, असे मिळालं yes, बरोबर ma'am. आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Now, आता लास्ट रो बघा थोडस. लास्ट रो कडे लक्ष ठेवायचं. 4 5 6 7 आहे. लास्ट रो मध्ये ma'am. 4 5 6 7 आहे. तर आता 4 5 6 7 याच्या मधला हा 4 आपल्याला 0 करायचा पहिल्यांदा. तो ट्राय करायचा आपण. तर कसं करणार? R4 R4 minus 4 R1. R4 minus 4 R1. Yes, correct. Use that transformation. R4 minus 4 R1. R4 minus 4 R1 लिहा तिथं. केलं? तर काय? 4 minus 4 0 0 1 5 minus 4 1 2 3 1 6 minus 4 2 आणि हे 3. ठीक आहे? इज इट ओके? Yes, ma'am. आता त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, आपल्याला हे एलिमेंट्स आहेत. पहिल्या रो मधले हे 3 राहिलेले 3 आहेत. हे 3 हे 0 करायचे अगोदर. तर ते 0 करा. कसं करणार? R4 minus R1. नाही. That is wrong. I am asking about columns. C2 minus transformation. C2 minus C1. Yes. C4 minus C1 6 minus C4 minus C3 C3 minus C2 C2 minus C1. बरोबर आहे? हो मॅम. बघा मी अजून एकदा सांगते. लक्ष द्या इकडं. हा 1 0 करायचं. तर मी काय करणार? C4 minus C1 घेऊ शकते. C4 minus C3 घेऊ शकते. C2 घेऊ शकते. कारण प्रत्येक ठिकाणी एलिमेंट हा 1च आहे आपला. मग C4 minus C3 घेतला तर आपल्याला हा 0 मिळतो. C3 minus C2 जर घेतला तर हा 0 होतो. C2 minus C1 जर केला तर हा 0 होतो.
बरोबर आहे ना? म्हणजे हो मॅम. इथले एलिमेंट जे आहेत हे सगळे आपले 0 झाले. राईट? 0. काय अप्लाय केलं मी? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय केलं आपण? C4 मायनस C3, C3 मायनस C2, C2 मायनस C1. गॉट इट? समजलं प्रत्येकानं? येस मॅम. येस. येस मॅम. व्यंकटेश मॅडम Fast R4 पण मध्ये- चेंज होणार ना? हो काय मॅडम. म्हणताय? R4 समजलं चेंज मॅम. होणार ना? R4 कसं चेंज होणार तुमचं? कारण या साईडला 0 आहेत ना सगळे. नाही पण मॅडम C4 मग minus C4 C4 C1 मायनस पाहिजे. C1 घ्या. एक मिनिट, जस्ट म्हणजे वेट. C4 मायनस C1 घेतला. येस, यू आर करेक्ट. C4 मायनस C1 घेतला. एक मिनिट इथं बघा, परत एकदा मी ऍज इट इज लिहून टाकते. तर 1 1 1. ठीक आहे. C4 मायनस C1 घेतला. काय येतं सांगा? शेवटचा रो पण 0. कन्सिडर करा. हा, C4 मायनस C1 करा अगोदर. 0 0 0 3. 0 0 0 3. ठीक आहे. त्याच्यानंतर C3 मायनस C1 करा. 0 0 0 2. हा. त्याच्यानंतर C2 मायनस C1 करा. 0 0 0 0. 0 1. हा. म्हणजे आता तुम्हाला कसं मिळेल हे एलिमेंट्स बघा इथं. तुम्ही आता सांगितल्यासारखं असं मिळालं सगळ्यांना. हे आलं का सगळ्यांना करेक्ट? येस मॅम. हे बघा, हे एलिमेंट्स आपण तुम्ही आता वापरले जे यूज केलं ते असेल. C4 मायनस C1, C3 मायनस C1, C2 मायनस C1. करेक्ट नाव? मग आता हा जो शेवटचा रो आहे तो सेकंडच्या ठिकाणी शिफ्ट करायचा इथं. R2 4 करा. R2 4 करा. R2 4. इंटरचेंज करू शकाल ना? हा, फक्त रोज इंटरचेंज करा. इंटरचेंज द रोज. R2 आणि R2 आणि R4. R2 कम्प्लिटली झिरोच आहे. तो फक्त खाली टाकायचा. मी तुम्हाला मॅट्रिक्स कसा मिळते बघा. Everyone look at that. Yes, ma'am. असा मिळाला का? Oh, Yes, ma'am. मग आता आपल्याला हे झालं एक इक्विलॉन फॉर्मला. आता याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर कसं करणार परत ट्रान्सफॉर्मेशन आपण? हाऊ टू टेक दॅट ट्रान्सफॉर्मेशन नाऊ? इथला 3 मला 0 करावं लागणार आहे. हा 2 0 करावा लागणार आहे. 1 0 होणार नाही आपला. फक्त 2 आणि 3 ला 0 करायचंय. कसं करणार? C4 minus मायनस 6. येस. C4 C4 divided by मायनस 3. नाही C3. तसं नका करू. आता मगाशी सांगितलं त्यांनी C4 मायनस थ्राइस C2 असं घ्यायचं. आता C4 मायनस थ्राइस C2 हे घेतला तर हा इथला 3 निघून जाईल. इथे 0 मिळेल. त्याच्यानंतर C3 मायनस ट्वाइस C2 बरोबर आहे? येस मॅम. ओके. ते दोन अप्लाय करा आता ट्रान्सफॉर्मेशन्स. ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करा. 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 मॅडम rank 0 2 येतो. मॅट्रिक्सचा रँक 2 येणार आहे. मग आता आपल्याला मिळालंय कसं इथं? हे ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले C4 मायनस थ्राइस C2
and C3 minus twice C2. तर आपल्याला जो मॅट्रिक्स मिळतोय तो या पद्धतीचा असणार आहे. चेक करा. 1 0 0 0 0 1 0 0 3 टाइम्स थर्ड रो मध्ये ऑल 0 आणि फोर्थ रो मध्ये परत ऑल 0. प्रत्येकांचं करेक्ट आलेलं आहे का चेक करा. Yes, ma'am. येस ना. ओके. मग आता मला सांगा याची रँक किती असणार आहे. Rank of this matrix A is why it is 2. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम मध्ये पण म्हणाले. त्याला कारण काय. नॉन झिरो इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न करा. थोडं इंग्लिश. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम 1 1 नॉन झिरो एलिमेंट. ते आहे योगेश, पण परत पुढे त्याच्या इंग्लिश मध्ये बोला. थोडं इंग्लिश मध्ये सांगा. R4 and R3 are all elements are 0. Yes. R3 and R4 having 0 elements and there are 2 rows which containing non-zero elements. That's why the rank of this matrix is equal to 2. बरोबर आहे. Yes, ma'am. Yes. Okay. Yes, ma'am. यस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. आता नेक्स्ट सॉल्व करा प्लीज. आता हेच कम्प्लीट झालं. सगळ्यांना समजलं का. Yes, ma'am. येस मॅम. आता थर्ड वन सॉल्व करा प्लीज. फर्स्ट वन सेकंड वन दोन्ही झाले. आता थर्ड वन सॉल्व करा. OnePlus 2, iPhone XS, Galaxy J2 कुणाचे नंबर्स आहेत प्लीज. iPhone XS, रिप्लाय करा प्लीज. iPhone XS. अनम्यूट करा तुम्हाला थोडस. OnePlus 2. Who is there? तुम्ही जर तुमचे रोल नंबर्स तुम्हाला मिळाले नसतील तर रोल नंबर्स विचारून घ्या. ऑलमोस्ट सगळ्यांना रोल नंबर्स मिळालेले आहेत. प्लीज एंटर विथ युअर रोल नंबर ओनली. आपल्या मोबाईलचा नाव इथं आपल्याला नकोय किंवा तुमचं पर्सनल नाव सुद्धा नकोय. त्या ठिकाणी तुमचा रोल नंबर खूप मस्त आहे. नेम विथ युअर रोल नंबर. OnePlus 2. कुणाचा येतो मोबाईल OnePlus 2.
ओके, लेट इट बी. आफ्टर धिस, याच्यानंतर तुमचे जे काही रोल नंबर्स असतील त्या रोल नंबर्सनी आणि नावांनी एंटर व्हायचंय. अँड्रॉइडनी तुम्ही एंटर करू नका क्लासमध्ये. थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. येस प्लीज. हो मॅम. 2 येते मॅडम. व्हॉट इज द आन्सर, टेल मी. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही सेकंड रो आणि फर्स्ट रो शिफ्ट करा, इंटरचेंज करा, मग त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन करा, ते इझी होतील तुम्हाला. मॅडम R4 डिवायडेड बाय R2 आणि R3 डिवायडेड बाय R1 पण येतं ना? हा, कसे करू शकता, नो प्रॉब्लेम, नो इश्यू. यू कॅन डू युअर ओन. फक्त मला आपल्याला काय हवंय, पहिला जो एलिमेंट आहे A11, 2 च्या ठिकाणी त्या ठिकाणी 1 हवाय, आणि खालचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या खालचे ते सगळे 0 0 होतात का ते चेक करून आपण करू शकतोय. ओके. प्रत्येकांचे स्टेप्स वेगळे येऊ शकतात, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळेस तुमचा आन्सर असेल त्यावेळेस आन्सर मात्र सेम असणार आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करा, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. फक्त ते एलिमेंटरी असतील एवढं लक्षात ठेवायचं. डिफरंट वे मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करू शकताय, नो प्रॉब्लेम. मॅडम C4 मायनस ट्वाईस C1 होऊ शकतं. C4 मायनस ट्वाईस C1 होऊ शकतं, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या C4 पद्धतीने तुम्ही करा. Ma'am, rank is 2. It is true. लेट अस चेक, जस्ट वेट फॉर अ मिनिट. सगळ्यांसोबत आपण सॉल्व्ह करून बघूया. तुमचा Okay, आन्सर ma'am. करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. आन्सर करेक्ट आहे तुमचं. Okay, ma'am. रँक 2 येते. Yes, ma'am. Rank is 2. येस, दॅट इज करेक्ट. बाकीचे पण काही जणांचा आन्सर येऊ दे. Yes, ma'am. 2. 2 मॅम. ओके. Rank is 2. येस. Rank is 2 madam. येस, रँक इज 2. योगेश करेक्ट. अनिकेत, श्रद्धा, स्नेहल, Rank is 2 madam. वैष्णवी, पल्लवी. 2 rank येते मॅम. येस, रँक 2 येते. साक्षी, Rank. रँक इज 2 करेक्ट. आदर्श, आदेश, गणेश, पूजा, संकेत. प्रत्येकांची रँक 2 आली का? हो हो मॅम. हो, ma'am. रँक 2. हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. रँक इज 2 मीन्स तुम्हाला आता कळलेलं आहे की आपण रँक कशी फाइंड आउट करतो आणि दिलेला मॅट्रिक्स हा नॉर्मल फॉर्म मध्ये कसा रिड्यूस करतो. करेक्ट? Yes प्रत्येकाला कन्सेप्ट क्लिअर झालाय हा? ma'am. मॅम. Oh, ma'am. Yes ma'am. Yes, ma'am. ओके.
कारण या बीटवर कंपल्सरी 4 मार्कासाठी एक एक्झाम्पल असतं. ठीक आहे. सो हिअर मला असं वाटतं की हा कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. तरी सुद्धा आणखीन काही एक्झाम्पल्स आपण ह्याच्यावरचे सॉल्व्ह करणार आहे. हे 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले म्हणजे आपल्याला सगळं आलं असं नाही होऊ शकत. तर आता ह्या 3 मार्कासाठी, ह्या 4 मार्कासाठी आपल्याला आणखीन काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. सो हिअर वी गो फॉर नेक्स्ट. इथे आन्सर्स पण दिलेत बघा तुम्ही. मगाशी सांगितलं की रँक इज इक्वल टू 1, रँक इज इक्वल टू 2, रँक इज इक्वल टू 2. Now start to find the rank of following matrices. प्रत्येकाला दिसतं ते? स्क्रीन दिसती का प्रत्येकाला? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Yes. बघा आता सॉल्व्ह करा. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही डायरेक्टली R3 आणि R1 इंटरचेंज करायचं. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन फॉलो करा. आणि परत हा जो 4th कॉलम आहे त्याला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. म्हणजे जेवढा शक्य होतं तुम्हाला, जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही काय सिम्प्लिफाय करत जर गेलात तर तुम्हाला इझिली ट्रान्सफॉर्मेशन घेऊन तुम्ही ते मॅट्रिक्स रिड्यूस करू शकता. In first example, interchange R1 and R3. R13. तुमचे रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये लिहा. म्हणजे मी ते सेव्ह करते तुमचे रोल नंबर सगळे. रोल नंबर विथ युअर नेम. रोल नंबर विथ युअर नेम. गणेश आज का क्लास मध्ये? हाँ मैम. गणेश हा सॉल्व करताय ना? हाँ मैम. ओके. हा माहेश्वरी बोला, काय म्हणायचंय का? रिलेटेडच येतात ना का बुक्स मधले येतात? कुठले? म्हणजे मला असं म्हणायचं की एक्झाम जे येत असतात ना त्याला असे बुक्स मधलेच प्रॉपर विचारतात का असं मनानं पण असतात क्वेश्चन्स? मनानं पण करू शकतो. मॅट्रिक्स फॉर्म करणं खूप काही अवघड नाहीये. मॅट्रिक्स मध्ये मी कोणतेही एलिमेंट्स कुठेही टाकून तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देऊ शकते. हा हा ओके. बुक्स मधले असतात, काही क्वेश्चन पेपर्स मधले असतात. काही वेळेस आपण मनाने तयार करून एक्झामिनरच्या मनावर असतं ते की बाबा मी या ठिकाणी हा 4 च्या ऐवजी 5 टाकला तिथं ते. तो सुद्धा एक मॅट्रिक्स होऊ शकतो.
म्हणजे जो सॉल्व्ह होऊ शकेल असाच मॅट्रिक्स असतो तिथे. हा ओके. त्याच्यासाठी मला काय म्हणायचंय आता, आपले कन्सेप्ट क्लिअर जर असतील तर आपले एक्झाम्पल्स किती अवघड असतील किंवा कोणतेही एक्झाम्पल्स असतील डझंट मॅटर. त्याचं आपल्याला टेन्शन घ्यायचंच नाहीये, कारण मला माहितीये मी सॉल्व्ह करू शकते. मला कम्प्लिटली कॉन्फिडंट, मी त्याबद्दल कॉन्फिडंट आहे. तर मग कोणत्याच क्वेश्चनला आपण घाबरू शकत नाही ना. कोणताही क्वेश्चन असू दे, कुठलेही क्वेश्चन असू दे, आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. So be confident. Concept is clear. That's why we should confident about that. मग आपण एक्सरसाइज मधले सॉल्व्ह करूयात, काही क्वेश्चन पेपर मधले सॉल्व्ह करूयात. मीटिंग एखाद्या वेळेस बंद पडली तर मी परत रिजॉईन करते, तोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा, कारण याला टाइम कन्स्टंट आहे.